चला सुरुवात करूया आपण आजच्या आपल्या क्लासला. आपण लास्ट लेक्चर मध्ये इम्पॉर्टन्स ऑफ फॉरेन ट्रेड फॉर डेव्हलपिंग कंट्री ऑर इकॉनॉमी हा जो आपला ऍज पर सिलेबस नेक्स्ट कंटेंट होता, त्या कंटेंटच्या आधारावरती आपण काल डिस्कस केलेलं होतं या पॉइंट बद्दल, इम्पॉर्टन्स ऑफ फॉरेन ट्रेड. लास्ट लेक्चर मध्ये आपण फॉरेन ट्रेड म्हणजे नेमकं काय ते समजून घेतलेलं होतं. फॉरेन ट्रेडचा अर्थ काय आहे, त्यासोबतच डेव्हलपिंग कंट्री किंवा डेव्हलपिंग इकॉनॉमी म्हणजे काय हे पण आपण कालच्या लेक्चर मध्ये डिस्कस केलेलंच होतं. ओके, जे प्रत्येक इकॉनॉमीच्या किंवा देशाची जी अर्थव्यवस्था आहे त्या देशाची अर्थव्यवस्था त्या जी इन्कम असते पर्टिक्युलर इकॉनॉमीचं किंवा कंट्रीचं, त्या इन्कमच्या बेसवरती पुऱ्या विश्वामध्ये जेवढ्या काही अर्थव्यवस्था आहेत किंवा जे काही कंट्रीज आहेत त्या सर्व कंट्रीजचं क्लासिफिकेशन त्यांच्या इन्कमच्या बेसवरती करण्यात येतं. तर ते तीन कॅटेगरीज आपण पाहिलेले होते की डेव्हलप्ड इकॉनॉमी, डेव्हलपिंग इकॉनॉमी आणि अनडेव्हलप्ड इकॉनॉमी, ज्याला आपण विकसित अर्थव्यवस्था, विकसनशील अर्थव्यवस्था आणि अविकसित अर्थव्यवस्था किंवा देश असं आपण त्याला म्हणतो. डेव्हलपिंग मीन्स काय, विकसनशील. डेव्हलपिंगचा अर्थ काय होतो, विकसनशील. आणि डेव्हलप्डचा अर्थ काय होतो, विकसित देश किंवा अर्थव्यवस्था. आणि जी अविकसित आहे त्याला आपण काय म्हणतो, अनडेव्हलप्ड. अनडेव्हलप्डचा मिनिंग असा होतो की ज्या देशाच्या इकॉनॉमी मध्ये डेव्हलपचा काहीही डेव्हलप मीन्स नेक्स्ट डेव्हलप काहीच होऊ शकत नाही, अशा देशांना आपण अनडेव्हलप्ड इकॉनॉमी म्हणतो. पण डेव्हलपिंग इकॉनॉमी आपण त्या देशांना म्हणतो किंवा त्या देशांच्या इकॉनॉमीला म्हणतो ज्या देशाच्या इकॉनॉमीमध्ये फ्युचरमध्ये डेव्हलपिंगचे चान्सेस किंवा ऑपॉर्च्युनिटीज खूप जास्त आहे. ओके, ज्याला मराठीमध्ये आपण विकसनशील देश असं म्हणतो. मग एका विकसनशील देशामध्ये किंवा इकॉनॉमीमध्ये विदेशी व्यापाराचं काय महत्व आहे. जसं भारतासारखी एक डेव्हलपिंग कंट्री आहे, भारत एक डेव्हलपिंग कंट्री आहे, एमर्जिंग कंट्री पण आपण त्याला म्हणू शकतो काही अंशी. तर एमर्जिंग किंवा डेव्हलपिंग कंट्रीच्या दृष्टिकोनातून जर त्या कंट्रीने किंवा त्या इकॉनॉमी जर फॉरेन ट्रेड मीन्स इंटरनॅशनल ट्रेड जर केला तर त्या ट्रेड मधून त्या पर्टिक्युलर इकॉनॉमीला काय बेनिफिट मिळतो किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्व अशा प्रकारच्या देशांमध्ये कसं आहे, काय आहे की कोणत्या लेवल पर्यंत आहे, हे आपण काल डिस्कस करायला सुरुवात केली होती. त्या इम्पॉर्टन्स ऑफ फॉरेन ट्रेडचे 2-3 पॉइंट आपण काल डिस्कस केलेलेच होते. तरी पण आज आपण या सर्व पॉइंट्सला परत रिवाइज करूया आणि हा पॉइंट आपण आज कम्प्लीट करूया. ठीक आहे, चला तर मी नेक्स्ट स्लाइड कडे जातो. नेक्स्ट स्लाइड आपण काल आपण हे पाहिलं होतं की डेव्हलप्ड कंट्री कशाला म्हणायचं, युनोने डेफिनेशन कशी केली होती, टोडारोने डेफिनेशन कशी केली होती, आपण हे काल डिस्कस केलं होतं. त्यानंतर कंट्रीचं क्लासिफिकेशन जे आहे इकॉनॉमीचं, वर्ल्ड बँक कशा पद्धतीने पूर्ण जगाच्या इकॉनॉमीला क्लासिफाय करते, त्याच पद्धतीने IMF जी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन आहे ही देखील इन्कमच्या बेसवर प्रत्येक देशाला कशा पद्धतीने डिवाइड करते हे पण आपण काल पाहिलेलंच होतं. त्यानंतर आपण जे UNDP आहे, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, जी युनोची एक संस्था आहे, या युनोच्या संस्थेद्वारे पूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थांचं जे क्लासिफिकेशन आहे, वर्गीकरण आहे, ते कशा पद्धतीने करण्यात येतं हे पण आपण काल डिस्कस केलेलं होतं. UNDP कशा पद्धतीने क्लासिफाय करते, 2 मेथडनी किंवा 2 पद्धतीने पूर्ण जगाच्या इकॉनॉमीला ती क्लासिफाय करते. त्यातली एक आहे डेव्हलपिंग कंट्री आणि दुसरी आहे डेव्हलप्ड कंट्री. ओके, IMF कशी करते, जी UNDP ज्या कंट्रीजला डेव्हलपिंग कंट्री म्हणते त्याच कंट्रीजला IMF काय म्हणतं, IMF म्हणतो इमर्जिंग कंट्री किंवा डेव्हलपिंग कंट्रीज. आणि UNDP ज्या कंट्रीजला डेव्हलप कंट्रीज म्हणते त्याच कंट्रीला IMF काय म्हणतं, ऍडव्हान्स्ड कंट्रीज. हे झालं 2 संस्थांच्या संदर्भात. पण वर्ल्ड बँक जी आहे ती वर्ल्ड बँक इन्कमच्या बेसवर ज्यावेळेस पूर्ण देशांच्या अर्थव्यवस्थेचं वर्गीकरण करते त्यावेळेस वर्गीकरणाचे जे मुद्दे आहेत ते वर्ल्ड बँकेचे या 2 संस्थांच्या तुलनेने हे वेगळे आहेत.
वर्ल्ड बँक कसं डिवायडेशन करते प्रत्येक इकॉनॉमीचं, तर ते 4 पार्ट मध्ये डिवाइड करते. त्यातला पहिले पार्ट जो आहे तो लो इन्कम कंट्री, नेक्स्ट आहे लोअर मिडल इन्कम कंट्रीज, थर्ड आहे अप्पर मिडल इन्कम कंट्रीज आणि फोर्थ जे आहे ते हाई हाई इन्कम कंट्रीज. ओके. ज्या कंट्रीजला IMF ऍडव्हान्स कंट्रीज म्हणते, UNDP डेव्हलप कंट्रीज म्हणते, त्याच कंट्रीजला वर्ल्ड बँक काय म्हणतं, हाय इन्कम कंट्रीज. ओके. आणि बाकीचे जे लोअर आणि अप्पर मिडल इन्कम कंट्रीज ज्या आहेत त्या कंट्रीजला IMF डेव्हलपिंग कंट्रीज म्हणतं आणि UNDP देखील डेव्हलपिंग कंट्रीज म्हणतं. पण वर्ल्ड बँक काय म्हणतं आहे की तीन वेगळे पार्ट केलेले आहेत डेव्हलपिंग कंट्रीजचे. तर आपण काल तुम्हाला एक बेसिक फंडा सांगितलं होतं की कोणत्या देशाला डेव्हलपिंग कंट्री म्हणायचं आणि कोणत्या देशाला डेव्हलप कंट्री म्हणायचं. त्याचं एक क्लासिफिकेशन काल मी म्हटलं होतं की ज्या देशाचं ग्रॉस नॅशनल इन्कम पर कॅपिटल हे $12,535 पेक्षा जास्त आहे, म्हणजे ज्या देशाचं इन्कम $12,535 पेक्षा जास्त आहे अशा देशांना डेव्हलप्ड कंट्रीज म्हणतात किंवा त्या देशांच्या इकॉनॉमीला डेव्हलप्ड इकॉनॉमी असं म्हणतात. आणि ज्या देशाच्या अर्थव्यवस्थेचं इन्कम मीन्स ग्रॉस नॅशनल इन्कम पर कॅपिटल हे 12,535 पेक्षा खाली आहे अशा देशांना किंवा त्या अर्थव्यवस्थांना काय म्हणतो, डेव्हलपिंग कंट्रीज. त्यालाच अंडर डेव्हलप्ड कंट्रीज असं देखील म्हणतात. ओके. हे बेसिक रूल लक्षात ठेवा. या GNI पर कॅपिटलच्या बेसवरती असं क्लासिफिकेशन केलं जातं, हे पक्क लक्षात ठेवा. हे MCQ साठी महत्वाचं आहे. ओके. कंट्री क्लासिफिकेशन किंवा इकॉनॉमिक क्लासिफिकेशन कोणत्या बेसवरती केलं जातं असं तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यावेळी त्याचा आन्सर आहे GNI पर कॅपिटल. वर्ल्ड बँक GNI पर कॅपिटलच्या आधारावरती पूर्ण अर्थव्यवस्थेचं जे क्लासिफिकेशन आहे ते करते. आता हेच क्लासिफिकेशन आपण पाहिलं होतं. या क्लासिफिकेशनच्या आधारावरती आपण समजून घेतलं की डेव्हलपिंग कंट्री म्हणजे काय किंवा डेव्हलपिंग इकॉनॉमी म्हणजे काय हे तर तुमच्या लक्षात आलं. ओके. आता या देशाच्या दृष्टिकोनातून जर या देशांनी आंतरराष्ट्रीय व्यापार मीन्स फॉरेन ट्रेड जर केला तर त्याचं काय त्यांना बेनिफिट मिळतात या अँगलने पण आपण डिस्कशन काल केलं होतं. आणि फॉरेन ट्रेडचं महत्व या पर्टिक्युलर देशांच्या दृष्टिकोनातून कसं आहे या दृष्टिकोनातून पण आपण काल डिस्कशन केलेलं. तर कालच्या डिस्कशन मध्ये आपण 2-3 पॉईंट कव्हर केले होते, त्याला पण आपण आता रिवाइज करूया आणि पुढचे पॉईंट पण आज कव्हर करूया. तर पहिला पॉईंट आपण घेतला होता ऑप्टिमम अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल्स. जर एखाद्या डेव्हलपिंग कंट्रीने जर फॉरेन ट्रेड केला किंवा फॉरेन ट्रेड करणं त्या देशांच्या दृष्टिकोनातून का महत्वाचं असतं, तर हे पहिलं महत्व असं आहे की त्या देशांनी जर आंतरराष्ट्रीय व्यापार केला तर त्यांना रॉ मटेरियल जे आहे ते पर्याप्त मात्रेमध्ये प्राप्त होऊ शकतं. म्हणजे समजा आता आपण भारताचा विचार करूया. भारतामध्ये जेवढी काही इंडस्ट्रीज आहे त्या इंडस्ट्री पैकी काही इंडस्ट्री अशा आहेत की ज्यांचं रॉ मटेरियल जे आहे ते भारतामध्ये मिळतच नाहीये. मग अशा वेळी ते काय करतात, तर इतर देशांकडून ते इम्पोर्ट करतात, रॉ मटेरियल इम्पोर्ट करतात. त्या रॉ मटेरियल पासून फिनिश गुड तयार करून ते परत डोमेस्टिक मार्केटमध्ये विकतात, त्यासोबत इंटरनॅशनल मार्केटमध्ये पण विकतात. मग फॉरेन ट्रेडचा सर्वात पहिला इम्पॉर्टन्स किंवा महत्व काय आहे की आपल्याला हवे त्यावेळी हव्या त्या मात्रेमध्ये आपल्याला रॉ मटेरियल प्राप्त होऊ शकतं. हे केवळ कशामुळे शक्य आहे, तर फॉरेन ट्रेडमुळे. असं आपण इथे त्याचं महत्व समजून घेऊ शकतो. दुसरा जो आपण मुद्दा पाहिला तो आहे ऍडव्हान्टेजेस ऑफ कंपॅरेटिव्ह ट्रेड. आता कंपॅरेटिव्ह ट्रेड जे आहे ते कंपॅरेटिव्ह ट्रेडच्या संदर्भात विविध आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळे सिद्धांत मांडलेले आहेत. कंपॅरेटिव्ह कॉस्ट कंपॅरेटिव्ह ट्रेडचा एक सिद्धांत आहे. तो सिद्धांत असं सांगतो की जी गोष्ट एखाद्या देशाला किंवा जी वस्तू एखाद्या देशाला तयार करण्यासाठी जर अधिक खर्च येत असेल आणि तीच वस्तू जर इतर देशामध्ये जर कमी खर्चामध्ये जर तयार होत असेल तर त्या देशाने ती वस्तू स्वतःच्या देशामध्ये तयार न करता त्या इतर देशांकडून मीन्स ज्या देशामध्ये ती स्वस्तामध्ये तयार होते त्या देशाकडून ती वस्तू आयात करावी. असं जर केलं तर त्याच्या कंपॅरेटिव्हली जी वस्तू इतर देशांना त्यांच्या देशामध्ये
तयार करण्यासाठी जर जास्त खर्च येत असेल, पण तीच वस्तू जर आपल्या देशामध्ये जर कमी ह्याच्यामध्ये जर तयार होत असेल, तर ती वस्तू आपण एक्सपोर्ट करावी. याच्यातून कम्पॅरेटिव्हली ट्रेड ऍडव्हान्टेजेस मिळतात, असं त्या सिद्धांतात मधून व्यक्त करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानुसारच बरेचसे इंटरनॅशनल ट्रेड आज पॉसिबल झालेले आहेत किंवा आज बरेचसे बिझनेसमॅन तशा पद्धतीने किंवा त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने इंटरनॅशनल ट्रेड करत असतात. तर हा कॉस्ट जो कम्पॅरेटिव्हली ट्रेड बेनिफिट जो आहे तो आपल्याला या फॉरेन ट्रेड मधून मिळत असतो, म्हणून आपल्याला फॉरेन ट्रेड महत्वाचं आहे असं इथे सांगता येऊ शकतं. नेक्स्ट जो पॉइंट आहे, ग्रेटर चॉईसेस फॉर कन्झ्युमर. याला दुसऱ्या अँगलने आपण म्हणू शकतो व्हरायटी ऑफ गुड्स अवेलेबिलिटी फॉर कन्झ्युमर्स. मीन्स आता पहा ना, मी काल म्हटलं होतं की तुम्ही अमेझॉन फ्लिपकार्ट यूज करता, तुम्हाला हवी ती गोष्ट हवी ती वस्तू तुम्ही घर बसल्या ऑर्डर करू शकता, घर बसल्या बसल्या तुम्हाला ती वस्तू अवेलेबल होऊ शकते. मग आता इंटरनॅशनल ट्रेडमुळे किंवा फॉरेन ट्रेडमुळे काय झालेलं की ग्लोबल मार्केट ओपन झालेलं आहे. कोणत्याही देशातली वस्तू तुम्ही तुमच्या घरी बसल्या बसल्या ऑर्डर करू शकता इंटरनेटच्या माध्यमातून. म्हणजे काय की एका वस्तूचे ज्या पद्धतीने तुम्ही जी वस्तू तुम्हाला खरेदी करायची त्याच वस्तूचे वेगवेगळे फॉर्म्स तुम्हाला तिथे पाहायला मिळतात. म्हणजे एकाच वस्तूचे विविध प्रकार तुम्हाला पाहायला मिळतात. त्याच्यातून तुम्हाला चॉईस करण्याची जी तुमची अपॉर्च्युनिटी जी तुम्हाला संधी मिळते, त्याच्यामध्ये बऱ्याचशा व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळू शकतात किंवा एकच वस्तू वेगवेगळ्या पद्धतीने ज्यावेळेस तुम्हाला इंटरनेटवरती तुम्ही सर्च करून पाहता त्यावेळेस तुम्हाला तिथे जी जास्त आवडीची वस्तू जी आहे ती तुम्ही ऑर्डर करू शकता. म्हणजे तुम्हाला इथे एक संधी मिळते की कोणती वस्तू तुम्हाला सिलेक्ट करावी. त्याच्यामुळे इंटरनॅशनल ट्रेडमुळे कन्झ्युमरला वेगळ्या एक वस्तूचे अनेक पर्याय उपलब्ध होतात, असं हा इम्पॉर्टन्स जे आहे ते आपल्याला फॉरेन ट्रेडचा इथे सांगता येईल. नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आपण डिस्कस केलेला होता की इफेक्टिव्ह अलोकेशन अँड युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. काल मला आन्सर मिळालं होतं याच्याबद्दल की रिसोर्सेसचं अलोकेशन आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. रिसोर्सेसचं अलोकेशन करणं म्हणजे काय? आता इथे मी काल म्हटलं की तुम्हाला रिसोर्सेसचा अर्थ आपण इथे फक्त एक फिजिकल रिसोर्सेस असा नाही घ्यायचा आहे आपल्याला. आपण इथे रिसोर्सेसचा अर्थ फायनान्शियली पण घेऊ शकतो आणि कॅपिटल रिसोर्सेसचा पण घेऊ शकतो किंवा ह्युमन रिसोर्सेस बी घेऊ शकतो. मीन्स इथे फिजिकल रिसोर्सेस, ह्युमन रिसोर्सेस आणि फायनान्शियल रिसोर्सेस असा आपण याचा अर्थ आपण घेऊ शकतो. या सर्व रिसोर्सेसचं ऑप्टिमम युटिलायझेशन यांचा जो वापर आहे तो आपण अधिक पर्याप्त मात्रेमध्ये यांचं करू शकतो. यांचं जे वाटप आहे किंवा यांचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो किंवा जर आपण इंटरनॅशनल ट्रेड जर अधिक प्रमाणात जर करत असेल तर. आता इथे एक गोष्ट समजून घेण्याची पण महत्वाची गोष्ट ही आहे की काही अर्थशास्त्रज्ञांच्या मते इंटरनॅशनल ट्रेड करणं हे त्या देशासाठी हानिकारक असतं, तर काहींच्या मते असं मत आहे की ते फायदेशीर असतं. आता इथे आपल्याला डिसाईड करायचं की कंपॅरेटिव्हली ऍडव्हान्टेजेस कोणत्या वस्तूमध्ये किती प्रकारचे आहेत. आता सध्या इंटरनॅशनल ट्रेड करणं हे प्रत्येक देशाचं एक जरुरी कार्य म्हणून पाहिलं जातं, कारण इंटरनॅशनल ट्रेड मधूनच आपला किंवा त्या देशाचा किंवा त्या इकॉनॉमीचा जी डेव्हलपमेंटचा जो रेट आहे तो रेट वाढण्याची शक्यता जास्त असते, म्हणून प्रत्येक देश आज प्रेफर करतो इंटरनॅशनल ट्रेडला. ओके. मग रिसोर्सेसचं अलोकेशन म्हणा किंवा युटिलायझेशन म्हणा, त्याचं वाटप म्हणा किंवा त्यांचा वापर म्हणा जो आहे तो परफेक्ट किंवा इफेक्टिव्ह मात्रेमध्ये आपल्याला करता येऊ शकतो जर आपण इंटरनॅशनल ट्रेड जर करत असाल. ठीक आहे. नेक्स्ट जो आहे तो ब्रेन 5 नंबरचा जो एक्सप्लेनेशन आपण दिलेला आहे इम्पॉर्टन्स ऑफ फॉरेन ट्रेडच्या संदर्भात, ते आहे एक्सपर्ट ब्रेन ड्रेन किंवा इफेक्टिव्ह एम्प्लॉयमेंट. आता ब्रेन ड्रेन कधी तुम्हाला क्लासमध्ये मी हे सांगितलेलं असेल की ही कॉन्सेप्ट काय आहे ब्रेन ड्रेनची. ब्रेन ड्रेन मीन्स पहा की जर एखादा एक्सपर्ट व्यक्ती भारतामधला एखादा सॉफ्टवेअर रिलेटेड सॉफ्टवेअर मध्ये खूप पारंगत असणारा एक्सपर्ट जर व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला भारतामध्ये जास्त अपॉर्च्युनिटी असते, पण त्यापेक्षा जास्त अपॉर्च्युनिटी काही देश त्या व्यक्तीला पॅकेज लालसा देऊन किंवा पॅकेजचं आमिष देऊन, जास्त पेमेंटचं आमिष देऊन ते काय करते, एखादा देश त्या व्यक्तीला स्वतःच्या देशामध्ये येण्यासाठी प्रवृत्त करतात. मीन्स असे व्यक्ती जे भारतामध्ये आहेत ते सर्व अधिक व्यक्ती त्यापैकी अधिक व्यक्ती जे आहेत ते पहा की अमेरिकेला जाऊन ते जॉब करतात.
मग आपला भारतातला व्यक्ती जो एक्सपर्ट आहे तो अमेरिकेला जाऊन तिथल्या गव्हर्नमेंटसाठी किंवा तिथल्या कंपनीसाठी जो काम करतो, त्यावेळेस ती व्यक्ती ज्यावेळेस भारतातून अमेरिकेत जाते, त्यावेळेस त्या घटनेला म्हटलं जातं ब्रेन ड्रेन. मग इंटरनॅशनल ट्रेड मध्ये ज्या पद्धतीने इतर देश आपल्या भारतीय व्यक्तींना वेगवेगळे आमिष दाखवून स्वतःच्या देशामध्ये बोलवतात आणि त्यांच्याकडून काम करून घेतात, तशाच पद्धतीने इतर देशातील लोक अमेरिकेचे असतील किंवा चायनाचे असतील किंवा पाकिस्तानचे असतील किंवा श्रीलंकेचे असतील किंवा इंग्लंडचे असतील, कुठल्या एक्सपर्ट व्यक्तींना आपण आपल्या भारतामध्ये येण्यासाठी प्रवृत्त करू शकतो. त्यांना वेगवेगळे आमिष देऊन किंवा त्यांचं पेमेंट जास्त वाढवून आपण त्यांचं जे एक्सपर्टाईज हे आहे, गुण जो आहे तो आपण प्राप्त करू शकतो या फॉरेन ट्रेड मधून. त्या व्यक्तींना आपण हायर करू शकतो, त्या व्यक्तींची सेवा आपण घेऊ शकतो, त्यांचं नॉलेज आपण देऊ शकतो. अशी जी क्रिया आहे याला ब्रेन ड्रेनिंग म्हटलं जातं इंटरनॅशनल लेवलवरती. ही जी ब्रेन ड्रेनिंगची जी प्रक्रिया आहे ती खूप प्रमाणात होऊ शकते जर एखादा देश इंटरनॅशनल ट्रेडिंग किंवा ट्रेड किंवा फॉरेन ट्रेड जर करत असेल तर. याचा इफेक्टिव्ह एम्प्लॉयमेंट वरती फायदा होतो. मीन्स आपल्या कंपनीला जो व्यक्ती परफेक्ट आहे तो आपण आपल्या भारतीय स्वदेशातून तो घेऊ शकतो, पण इतर देशांमध्ये जर खूप एक्सपर्ट असतील आपल्या कंपनीच्या संदर्भात किंवा आपल्या कंपनीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर तो एक्सपर्ट इतर देशामध्ये राहत असेल तर त्या व्यक्तींना पण आपण हायर करू शकतो, त्यांना पण आपण ऍज अ एम्प्लॉयमेंट एम्प्लॉय म्हणून अपॉइंट करू शकतो. ओके, तर हा एक इम्पॉर्टन्स आपण इथे डिस्कस करू शकतो. नेक्स्ट जो आहे तो इफेक्टिव्ह अँड इफिशियंट प्रोडक्शन विथ ऍडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी. सर्वात जास्त फॉरेन ट्रेडचा जो बेनिफिट आहे तो ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी प्राप्त करण्यासाठी होतो. ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी पहा की ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी मुळेच आपले जे प्रोडक्ट्स आहेत ते ऍडव्हान्स होऊन जातात. मीन्स जर एक जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर पहा, मोबाईलचं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. दर महिन्याला किंवा दर 4 महिन्यानंतर मोबाईलची टेक्नॉलॉजी आहे ती ऍडव्हान्स होत जाते. प्रत्येक महिन्याला तुम्ही नवीन मोबाईल मार्केटमध्ये लॉन्च होताना पाहत आहात. मग हे कशामुळे शक्य आहे? ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी इन्व्हेंट केल्यामुळे, ती ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये अवेलेबल झाल्यामुळे ती आपण जर जर समजा की अमेरिकेने एखादी मोबाईलच्या संदर्भात जर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी इन्व्हेंट केली असेल तर ती टेक्नॉलॉजी आपण परचेस करू शकतो. आपल्या पद्धतीने आपण त्याला कलेक्ट करू शकतो. जस्ट मिनिट. तर आपण या पद्धतीने ती टेक्नॉलॉजी कलेक्ट करून आपण आपल्या प्रोडक्ट मध्ये इनोव्हेशन करू शकतो. आपले प्रोडक्ट जे आहे ते अधिक मात्रेमध्ये इफेक्टिव्ह बनवू शकतो, एफिशियंट बनवू शकतो, जेणेकरून आपली डिमांड वाढू शकते इंटरनॅशनल लेवलवरती आणि जेणेकरून आपल्या प्रोडक्ट जे आहेत त्याची जास्तीत जास्त विक्री आपण इंटरनॅशनल लेवलवरती करू शकतो. ओके, एक्सपोर्ट इम्पोर्ट मुळे एक्सपोर्ट इम्पोर्ट वाढायचे असेल तर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीला लवकरात लवकर ऍक्सेप्ट करणं हे प्रत्येक इंडस्ट्रियलिस्टचं एम असतं किंवा प्रत्येक देशाच्या इकॉनॉमीमध्ये असणारे इंडस्ट्रीज आहेत ते याच्यासाठी कार्य करत असतात. एका अँगलने प्रत्येक एमएनसी कंपनी जी आहे ती स्वतःच्या एका ऑफिसमध्ये किंवा एका डिपार्टमेंट असं असतं ज्याला म्हटलं जातं एचआरडी डिपार्टमेंट, सॉरी आरडी डिपार्टमेंट, रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट. त्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट मध्ये हेच काम केलं जातं की आपल्या प्रोडक्टला कशा पद्धतीने त्याच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी युज करून आपण त्याला इफेक्टिव्ह आणि इफिशियंट बनवू शकतो. या पद्धतीने ते डिपार्टमेंट काम करतं आणि तशा पद्धतीचे जे सजेशन्स जे आहेत ते त्या कंपनीच्या हायर अथॉरिटीजला देण्यासाठी काम करतात. म्हणजे फॉरेन ट्रेडमुळे आपल्याला ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्या प्रोडक्टला डेव्हलप करता येण्याची संधी प्राप्त होऊ शकते. म्हणून खूप इम्पॉर्टंट आहे या फॉरेन ट्रेडला डेव्हलपिंग कंट्रीजच्या दृष्टिकोनातून. नेक्स्ट जे आहे ते हाय स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. आता ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून जर आपल्याला एक ऍडव्हान्स प्रॉडक्ट जर आपण कन्झ्युमरसाठी प्रेझेंट केले, कस्टमरसाठी प्रेझेंट केले, तर त्यांचा वापर करून कस्टमरची जी स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे, ज्याची जी राहणीमानाचा दर्जा आहे तो उंचावतो. पहा कसा उंचावतो. आता पहा की तुम्ही ज्या वेळेस 5-6 वर्षाखाली किंवा एक 7-8 वर्षाखाली जर तुम्ही मोबाईल यूज करत होता त्यावेळेस तुम्ही विदाउट अँड्रॉइड मोबाईल यूज केलेला, पण ज्यावेळेस तुम्ही अँड्रॉइड मोबाईल यूज करायला चालू झालं
चालू केलं तर तुमची जी स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जी आहे ती वाढलेली आहे. ओके. एकदा का एका लेवलवरती मीन्स लिव्हिंग स्टँडर्डच्या एका लेवलवरती जर कस्टमर पोहोचला असेल तर त्याच्या खालच्या लेवलवरती परत तो येत नाही. त्याच्या पुढच्या लेवलवरती जाण्याचा प्रयत्न करेल, पण खालच्या लेवलवरती तो येण्यास तयार होत नसतो. मीन्स प्रत्येक कस्टमरची किंवा कन्झ्युमरची जी स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे तिचा स्तर वाढवत राहणे हे देखील शक्य होतं या फॉरेन ट्रेडमुळे. कारण प्रत्येक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचे गुड्स म्हणा, सर्व्हिसेस म्हणा, आपण आपल्या कस्टमरसाठी प्रेझेंट करू शकतो, जेणेकरून त्या कस्टमरची स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जी आहे ती दिवसेंदिवस वाढत जाईल. या पद्धतीने प्रत्येक कंपनी तर प्रयत्न करतच असतील, पण कन्झ्युमर म्हणा किंवा आपण स्वतः म्हणा, पण आपण देखील त्या पद्धतीने प्रयत्न करत असतो की आपली जी लिव्हिंग स्टँडर्ड जी आहे ती दिवसेंदिवस वाढत राहील. तर हा बेनिफिट मिळतो. हा या दृष्टिकोनातून देखील फॉरेन ट्रेड चं खूप महत्व आहे एखाद्या डेव्हलपिंग कंट्रीच्या संदर्भात. ठीक आहे. नेक्स्ट जे आहे ग्लोबल मार्केट रेंज. फॉरेन ट्रेडमुळे आता आता जर मार्केट जे आहे ते मार्केट पूर्ण विश्व हे एक मार्केटच आहे. पूर्ण जग जे आहे ते एकच मार्केट बनलेलं आहे आजच्या ग्लोबलायझेशनच्या युगामध्ये. ग्लोबलायझेशनचा अर्थच हा होतो की प्रत्येक देशाच्या सीमा मिटवून किंवा प्रत्येक देशाची सीमा दूर करून पूर्ण जगाला एकत्र करणे, पूर्ण जगाला एका मार्केटमध्ये बांधणे यालाच आपण ग्लोबलायझेशन म्हणतो. कारण या ग्लोबलायझेशनमुळे आज एका एमएनसी कंपनीला म्हणा किंवा जर तुम्ही इंटरनॅशनल ट्रेड करणार असाल तर तुम्ही तुमच्या कंपनीसाठी पूर्ण जग हे एक मार्केट बनलेलं आहे. जिथे कुठल्याच कंट्रीजने, कुठल्याच इकॉनॉमीने कुठल्याच प्रकारचे रिस्ट्रिक्शन्स मीन्स अधिक रिस्ट्रिक्शन्स ठेवलेले नाहीयेत. तुम्ही इझिली कोणत्याही देशाच्या इकॉनॉमीमध्ये जाऊन, कोणत्याही देशाच्या मार्केटमध्ये जाऊन स्वतःच्या वस्तूची विक्री करू शकता. जेणेकरून तुम्हाला तुमच्या बिझनेसला त्याचा फायदा होईल. पहा की काही जे नियम असतात, नियम म्हणा किंवा जे रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात इंटरनॅशनल ट्रेडच्या संदर्भात किंवा फॉरेन ट्रेडच्या संदर्भात, हे तयार करण्याचं काम इंटरनॅशनल लेवलवरती वर्ल्ड बँक आहे, WTO आहे, IMF आहे, या सर्व सर्व संस्था मिळून काही नियम कायदे तयार करत असतात. तर ते नियम कायद्यांच्या अखत्यारीमध्ये राहून आपण आपला जो बिझनेस आहे तो इतर देशांमध्ये एक्सपॅन्ड करू शकतो, त्यांना पसरवू शकतो. तर या सर्व गोष्टी शक्य होतात केवळ फक्त फॉरेन ट्रेडच्या अस्तित्वामुळेच. फॉरेन ट्रेडमुळे आपल्याला एक मार्केट जे आहे ते एक मार्केट, पूर्ण विश्व एक मार्केट अशी संधी प्राप्त होऊ शकते. म्हणून या दृष्टिकोनातून देखील इम्पॉर्टन्स फॉरेन ट्रेडचा आहे असं आपण इथे उल्लेखित करू शकतो. ओके. नेक्स्ट जर आपण पॉइंट पाहिला तर प्रत्येक अँगलने आपण फॉरेन ट्रेडचे इम्पॉर्टन्स कसं आहे कोणत्याही डेव्हलपिंग कंट्रीजच्या दृष्टिकोनातून हे आपण वेगवेगळ्या अँगलने प्रत्येक वेगळ्या मुद्द्यातून एक विशिष्ट पद्धतीने आपण इथे एक्सप्लेन करून सांगू शकतो. तुम्हाला तो व्ह्यू म्हणा किंवा तो विचार तो समजला पाहिजे की कोणत्या अँगलने आपण फॉरेन ट्रेड आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून फायदेशीर आहे याला आपण ओळखू शकू. ठीक आहे. नेक्स्ट जो 9th नंबरचा इथे पॉइंट आपण मेन्शन केलेला आहे तो प्रमोट इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट. आता फॉरेन ट्रेड जर तुमचं किंवा एखाद्या देशाची फॉरेन ट्रेड जर वाढत राहिली किंवा त्याचा रेट जो आहे तो जर वाढत गेला तर ऑटोमॅटिकली त्या देशाच्या अंतर्गत असणारे जी इन्फ्रास्ट्रक्चरल कंटेंट्स आहेत त्यांना विकसित करणं तर गव्हर्नमेंटचं म्हणा किंवा प्रायव्हेट सेक्टरचं म्हणा ते एक नेसेसरी कंटेंट होऊन बसतो. कारण जर तुम्हाला फॉरेन ट्रेड अधिक प्रमाणात किंवा चांगल्या प्रमाणात जर तुम्हाला करायचं असेल तर त्याच्यासाठी लागणारे जे इन्फ्रास्ट्रक्चरल कंटेंट्स आहेत ते अवेलेबल असणं आवश्यक आहे. ते अवेलेबल करून देणं पण तितकंच आवश्यक असतं. जसं की गव्हर्नमेंट फॉरेन ट्रेड साठी सेज म्हणा, EPZ म्हणा, स्पेशल इकॉनॉमिक झोन्स जे आहेत ते तयार करतं आणि त्या झोन मध्ये असणाऱ्या इंडस्ट्रीजला एक स्पेशल सबसिडी देऊन किंवा स्पेशल फॅसिलिटी देऊन त्यांना एकच काम करायला लावते की तुम्ही या या जागेवरती या, तुमचा व्यवसाय करा, तुम्ही वस्तूंचं प्रोडक्शन करा आणि त्या वस्तूंचं प्रोडक्शन केल्याच्या नंतर डोमेस्टिक डिमांड कंप्लीट झाल्याच्या नंतर आपण त्या वस्तू इतर देशांना विक्री करू.
म्हणजे याच्यासाठी लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट आहे जे आहे ते गव्हर्नमेंट त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ते कम्प्लीट करण्यासाठी प्रमोट होतं, प्रोत्साहित होतं, मोटिवेट होतं आणि त्याच पद्धतीने पर्टिक्युलर स्वतःचा जे ज्यावेळेस बिझनेस असतो तो बिझनेस इंटरनॅशनल लेवलवरती ज्यावेळेस पोहोचतो त्यावेळेस व्यक्ती म्हणजे तो बिझनेसमॅन स्वतःच्या इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटसाठी तो काळजी घेत असतो. इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटमध्ये बेसिक नीड्स येतात जसं की रोड तयार करणं, ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज इफेक्टिव्ह करणं किंवा जो वीज आहे, पाणी आहे, या सर्व इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज ज्या आहेत त्या डेव्हलप होण्यासाठी चान्स मिळतो, यांना एक संधी मिळते. जेणेकरून गव्हर्नमेंट पण त्याला मदत करतं आणि प्रायव्हेट सेक्टर द्वारा पण त्याला इनडायरेक्टली मदत केली जाऊ शकते. तर हे केवळ शक्य होतं फॉरेन ट्रेडमुळे. आता पहा की जे तुम्हाला मी काल म्हटलं की बुलेट ट्रेनचं उदाहरण. बुलेट ट्रेन तयार करणं हे देखील एक इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटच्या अंतर्गत येणारं एक्झाम्पल आहे. इन बुलेट ट्रेन जर अहमदाबाद टू मुंबई बुलेट ट्रेन झाली तर अहमदाबादमध्ये निर्मित होणाऱ्या वस्तू खूप इझिली मुंबईपर्यंत येतील आणि मुंबईपासून त्या इतर देशांमध्ये पोहोचणं खूप अधिक सोयीस्कर होईल म्हणून ती बुलेट ट्रेन म्हणा किंवा व्यक्तींना किंवा वस्तूंची वाहतूक करण्यासाठी ती अवेलेबल करण्यात येत आहे. मग मीन्स हे काय एक अँगलने फॉरेन ट्रेड जर सुरू करायचं असेल तर आपण इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट पण तिचं करू शकतो. ओके. नेक्स्ट जो 10th नंबरचा पॉइंट आहे प्रमोट टू इंटरनॅशनल रिलेशन. इंटरनॅशनल रिलेशन म्हणा किंवा दोन देशांमधले संबंध चांगले होण्याचा एक मार्ग म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार. आता भारत पाकिस्तानमध्ये कितीही खूप वर्षापासून जे तणाव आहेत ते तणाव जर आपल्याला दूर करायचे असतील ते तणावाची जी लेवल आहे ती कमी करायची असेल किंवा तो तणाव मिटवायचा असेल तर आपण एका मार्गाने फॉरेन ट्रेडचा विचार करू शकतो. जर भारत पाकिस्तानमध्ये चांगल्या पद्धतीचा जर आंतरराष्ट्रीय व्यापार जर झाला, चांगल्या पद्धतीच्या वस्तू आपण पाकिस्तानला प्रोव्हाइड केल्या किंवा तिथून काही रॉ मटेरियल आपण चांगल्या पद्धतीने आपल्या इंडियामध्ये जर आणलं तर आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे या दोन देशांमध्ये असणारा जो कडवटपणा आहे तो काही प्रमाणामध्ये कमी होण्याची शक्यता आहे. मीन्स या दृष्टिकोनातून पण आपण फॉरेन ट्रेडला पाहणं आवश्यक आहे. फॉरेन ट्रेडमुळे दोन देशांमध्ये असणारे संबंध जे आहेत ते दृढ होण्यासाठी मदत करते. मनामध्ये असणारा कडवटपणा दूर करण्याची शक्ती देखील या फॉरेन ट्रेडमध्ये आहे. तसं जसं आपण चायनासोबत व्यवहार करताना आपण चायनीज रिलेशन मेंटेन करू शकतो. जसं की आपण अमेरिकेसोबत व्यवहार करताना जेवढे संबंध आपले चांगले झालेले आहेत तेवढे संबंध आपण पाकिस्तान सोबत म्हणा किंवा चायना सोबत ज्यावेळेस आपण इंटरनॅशनल ट्रेड करू त्यावेळेस आपण तशा पद्धतीचा व्यापार केल्याच्या नंतर आपल्या संबंधामध्ये काही बदल होण्याची खूप शक्यता असते. मीन्स याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला इथे विचार करणं आवश्यक आहे. हे देखील एक इम्पॉर्टन्स आहे असं आपण इथे मेन्शन करू शकतो. नेक्स्ट जे आहे ते गेटिंग बेनिफिट्स ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी मीन्स इथे बौद्धिक संपत्ती असा याचा अर्थ होतो. बौद्धिक संपत्ती मीन्स बुद्धीची संपत्ती. आता बुद्धीची संपत्तीचा फायदा हा इंटरनॅशनल ट्रेडच्या संदर्भात कसा होऊ शकतो? बाकी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी जी आहे ती ज्यावेळेस तुम्ही एखादी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी तुम्ही कलेक्ट करता. आता इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी हा वेगळा टॉपिक आहे. याच्यामध्ये वेगवेगळे 7 ते 8 कंटेंट समावेश होतात. जसं की कॉपीराइट असेल, पेटेंट असेल, ओके, जिओग्राफिकल इंडेक्स असेल, ट्रेड सिक्रेट्स असतील, हे वेगवेगळे कंटेंट्स आहेत. ओके, पेटेंट्स तुम्ही नाव ऐकलं असेल, ओके, कॉपीराइट नाव ऐकलेलं असेल. तर अशा या वेगवेगळ्या कंटेंटच्या अंतर्गत तुम्हाला एक वेगळी पॉवर मिळते, एक वेगळी अथॉरिटी मिळते. या पॉवर किंवा अथॉरिटीच्या आधारावरती जर समजा तुम्ही एखाद्या वस्तूचं इनोव्हेशन केलेलं आहे. जसं तुम्ही 3 इडियट्स मध्ये पाहिलेलं असेल की तो जो पार्ट आहे, तो जो व्यक्ती जो आहे, तो हिरो जो आहे, तो स्वतःच्या नावावर खूप सारे पेटंट्स रजिस्टर करतो. त्या पेटंट्सचा अर्थ काय होतो की ज्या व्यक्तीने ती वस्तू तयार केली आहे त्या व्यक्तीला सर्व अधिकार मिळतात. मीन्स त्या वस्तूची निर्मिती करण्यापासून ती त्या वस्तूची विक्री करण्यापर्यंतचे सर्व अधिकार त्या व्यक्तीला मिळालेले असतात. असं जर तुम्ही एखाद्या वस्तूची निर्मिती केली आणि ती तुम्ही पेटंट ऍक्टच्या अंतर्गत जर रजिस्टर केलं तर तुम्ही ती वस्तू स्वतः तयार करून कोणत्याही देशाला विकू शकता.
परंतु कोणताही देश ती वस्तू त्याच्या देशामध्ये तयार करू शकत नाही. जर ते एखाद्या देशाने तुम्हाला न सांगता तुमच्याच प्रकार तुमची जी वस्तू तयार केली आहे त्याच पद्धतीने जर तुम्ही त्या देशाने जर वस्तू तयार केली तर त्या देशावरती तुम्ही केस करू शकता, खटला दाखल करू शकता. म्हणजे तुम्हाला पेटंट ऍक्ट अंतर्गत तसा अधिकार मिळतो. तुमच्या व्यतिरिक्त ती वस्तू कोणीही तयार करू शकत नाही. म्हणजे असे जे बेनिफिट्स आहेत, हे बेनिफिट्स तुम्हाला इंटरनॅशनल ट्रेड मधून पण प्राप्त होऊ शकतात. ओके. इथे सांगण्यासाठी हा मुद्दा आपण इथे ऍज एक्झाम्पल म्हणून घेतलेला आहे. आज इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीच्या आधारावरती जे इंटरनॅशनल ट्रेड होतात ते ट्रेडचं जे प्रमाण आहे याच बेसवरती खूप महत्वपूर्ण आहे. ज्या वस्तूंची निर्मिती भारतामध्ये झालेली आहे खूप प्राचीन काळापासून, पण त्या वस्तूंना आपण रजिस्टर्ड केल्या नसल्यामुळे त्याच वस्तू अमेरिकेनं स्वतःच्या नावावर रजिस्टर्ड करून त्यांची निर्मिती करणं त्यांनी चालू केलेलं आहे. ज्याचा लाभ भारताला मिळाला पाहिजे होता, तो लाभ केवळ रजिस्ट्रेशन केलं असल्यामुळे आज अमेरिका त्या वस्तूंचा फायदा घेत आहे. अशा काही वस्तू आहेत ज्या वस्तू भारतामध्ये ज्यांची निर्मिती झालेली आहे, ज्यांचं इनोव्हेशन भारतामध्ये झालेलं आहे, पण केवळ अज्ञानामुळे म्हणा किंवा त्या पेटंट ऍक्टच्या अजागृतेपणाने म्हणा किंवा WTO ज्यावेळेस अग्रीमेंट झालं होतं त्या अग्रीमेंटच्या वेळेस ज्या टर्म्स अँड कंडिशनला पाठिंबा दिल्यामुळे म्हणा आपण त्या वस्तूंपासून मुकलेलो आहोत असा इथे आपल्याला म्हणता येईल. हा वेगळा पार्ट आहे. WTO चे जे अग्रीमेंट्स आहेत पेटंट रिलेटेड, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी रिलेटेड तो वेगळा पॉईंट आहे. पण मी ते जस्ट ऍज अ रेफरन्स म्हणून तुम्हाला इथे सांगत आहे. मग इम्पॉर्टन्स जे आहे ते जर तुम्ही इंटरनॅशनल ट्रेड करत असाल तर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचे जे बेनिफिट्स आहेत ते तुम्हाला क्लिअरली मिळू शकतात. विथ लॉ बाय लॉ तुम्हाला ते मिळू शकतात. ओके. कारण कायद्याच्या अंतर्गत कोणता प्रत्येक देश इंटरनॅशनल ट्रेड करत असतो. जर कायद्या मोडून जर त्या एखाद्या देशाने जर इंटरनॅशनल ट्रेड केला तर त्याच्यावरती कारवाई करण्याचं जे काम आहे ते इंटरनॅशनल लेवलवरती असणारी जी संस्था WTO आहे ती कारवाई करते. ओके. तर हा पॉइंट पण महत्वाचा आहे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचा फॉरेन ट्रेडच्या संदर्भात. नेक्स्ट जो आहे 12th नंबरचा इम्पॉर्टन्स इम्पॉर्टन्स ऑफ फॉरेन ट्रेडच्या संदर्भातला जो नेक्स्ट पॉइंट आहे प्रमोट फॉरेन इन्व्हेस्टमेंट. आता पहा की फॉरेन इन्व्हेस्टमेंट मीन्स विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहित करणे. फॉरेन ट्रेड मुळे आपण विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहित करू शकतो. जसं की एक साधं एक्झाम्पल पहा की जे चायनामध्ये जी इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीला इंडियामध्ये येऊन व्यवहार करावा किंवा त्यांनी प्रोडक्शन करावं याच्यासाठी किंवा त्या कंपन्यांनी भारतामध्ये येऊन देखील एखादी कंपनी एस्टॅब्लिश करून त्यांनी इथे व्यवसाय करा याच्यासाठी आपण ते जे इन्व्हेस्ट करतात ते त्या इन्व्हेस्टमेंटला म्हटलं जातं फॉरेन इन्व्हेस्टमेंट. फॉरेन इन्व्हेस्टमेंट जी आहे ती दोन प्रकारची असते. एक फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट हे दोन प्रकार आहेत फॉरेन इन्व्हेस्टमेंटचे. तर दोन्ही डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हटल्यानंतर पर्टिक्युलर बिझनेसमन काय करतो भारतामध्ये येतो, काही गुंतवणूक करतो, स्वतःच कंपनी भारतामध्ये इस्टॅब्लिश करतो आणि इथे इथे प्रोडक्शन करतो. तर याला म्हटलं जातं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट हा वेगळा प्रकार आहे. त्याच्यामध्ये पण वेगवेगळे पार्ट्स आहेत. तर गुंतवणूक कोणत्याही प्रकारची असो त्यांना प्रोत्साहित करता येऊ शकतं जर एखाद्या देशाचा फॉरेन ट्रेड जर इन्क्रीज होत असेल तर. फॉरेन ट्रेडच्या संदर्भात फॉरेन इन्व्हेस्टमेंट हा खूप क्लोजली रिलेट करणारा एक कंटेंट आहे. फॉरेन इन्व्हेस्टमेंट जितकी जास्त असेल तितकं फॉरेन ट्रेड जास्त होईल असं आपण इथे म्हणू शकतो. कारण फॉरेन इन्व्हेस्टमेंट ला कलेक्ट करणं किंवा प्रोसेस करणं जे काम आहे ते प्रत्येक कंट्रीचे जे गव्हर्नमेंट आहे ते आपापल्यापर्यंत करत असते. कारण फॉरेन इन्व्हेस्टमेंट झाली तर डेव्हलपमेंट होत असते. डेव्हलपमेंट झाली तर देशाचा विकास होत असतो. देशाची एम्प्लॉयमेंट जे आहे ते अनएम्प्लॉयमेंटचं प्रमाण कमी होतं. लोकांच्या हातात पैसा येतो. लोकांकडे मग पैसा आल्यानंतर डिमांड वाढते. हे जे चक्र आहे ते परत सायकल जी आहे ती स्टार्ट होत राहते.
डायनामिक पोझिशन मध्ये ती परत फिरत राहते. म्हणून फॉरेन इन्व्हेस्टमेंटला प्रोत्साहित करणं प्रत्येक देशाची जी गव्हर्नमेंट आहे ती काम करत असते. ठीक आहे. नेक्स्ट, गेटिंग प्रॉपर रिझर्व, फॉरेन रिझर्व और फॉरेन करन्सी. गेटिंग फॉरेन करन्सी और रिझर्व. आता फॉरेन करन्सी कलेक्ट करणं हे तर गव्हर्नमेंटचं काम असतं. गव्हर्नमेंटचं मेन उद्देश असतं फॉरेन ट्रेडच्या संदर्भात. आंतरराष्ट्रीय जर व्यापार केला तर आपल्याला जास्तीत जास्त विदेशी मुद्रा प्राप्त होऊ शकते. जर विदेशी मुद्रा प्राप्त झाली तर आपली फॉरेन रिझर्व्ह स्ट्रॉंग होते. फॉरेन रिझर्व्ह स्ट्रॉंग झाली तर आपण आपल्याला हवी ती वस्तू इतर देशाकडून खरेदी करू शकतो. इतर देशांकडून आपण ती परचेस करू शकतो. मग ती टेक्नॉलॉजी असेल, कॅपिटल गुड्स असेल किंवा सर्व्हिसेस असेल, काहीही असेल. तर फॉरेन ट्रेड इफेक्टिव्ह होतं जर आपल्याकडे फॉरेन रिझर्व्ह पर्याप्त मात्रेमध्ये असेल तर. फॉरेन रिझर्व्ह मध्ये पण वेगवेगळे कंटेंटचा समावेश होतो. फॉरेन रिझर्व्ह मध्ये करन्सी असेल, गोल्ड असेल, एसडीआर जे IMF चे एसडीआर पॉइंट असतात ते पण याच्यामध्ये इन्क्लूड होतात. हा वेगळा पॉइंट आहे. पण इथे सांगण्याची एकच गोष्ट आहे की फॉरेन इम्पॉर्टन्स जे आहे ते फॉरेन रिझर्व्ह जर तुम्हाला कलेक्ट करायचे असेल तर त्या देशाला फॉरेन ट्रेड करणं खूप महत्वाचं आहे, इथे आपण म्हणू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट जो पॉइंट आहे तो बीओपी इक्विलिब्रियम. बीओपी इक्विलिब्रियम मीन्स जर आताच मी आपण बीओपी बद्दल डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं आहे. बीओपी मी म्हटलंय की डबल एंट्री सिस्टीमच्या बेसवरती तो दोन्ही साइड इक्वल असतातच, परंतु जर तुमची एक्सपोर्ट जी आहे ती कमी असेल आणि इम्पोर्ट अधिक असेल तर तो डिसइक्विलिब्रियम फॉर्म मध्ये आहे. पर्टिक्युलर ट्रेड अकाउंट म्हणा किंवा सर्व्हिस अकाउंट म्हणा. जर ही जी डेफिसिट आहे या अकाउंट्स मधली जी डेफिसिट आहे ती दूर करायची असेल तर तुम्हाला फॉरेन ट्रेड करणं आवश्यक आहे. मग ती सेवांच्या माध्यमातून असेल किंवा वस्तूंच्या माध्यमातून असेल. जर तुम्ही फॉरेन ट्रेड अधिक मात्रेमध्ये केला तर तुमच्या देशाचा किंवा आपल्या देशाचा जो बॅलन्स ऑफ ट्रेड जो आहे जर डेफिसिट असेल तर ती डेफिसिट भरून काढण्याचा एक मार्ग आपल्याला इथे मिळू शकतो. सरप्लस असेल तर ती सरप्लस अधिक वाढवण्याची देखील संधी आपल्याला इथे मिळू शकते. मीन्स जेणेकरून काय होईल की आपला बीओपी जो आहे तो एखाद्या देशाचा किंवा इकॉनॉमीचा जो बीओपी आहे त्याला इक्विलिब्रियम करण्यासाठीचा चान्स आपल्याला या फॉरेन ट्रेड मधून मिळू शकतो. लास्ट जो पॉइंट आहे तो आहे इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. फॉरेन ट्रेडमुळे त्या देशाची किंवा त्या देशाच्या इकॉनॉमीची जी ग्रोथ आहे ती होत असते. ग्रोथ झाली तर डेव्हलपमेंट ही निश्चितच होत असते. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापार हा अत्यंत महत्वपूर्ण आहे डेव्हलपिंग कंट्रीच्या संदर्भात, असं आपल्याला इथे या सर्व पॉइंटच्या माध्यमातून इथे समजून घेता येऊ शकतो. इकॉनॉमिक ग्रोथ आणि डेव्हलपमेंट मधला जो डिफरन्स आहे तो पुढे आपल्याला कंटेंट मध्ये येईलच, त्यावेळेस आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन करूया. तर हे सर्व पॉइंट्स आपण ऍज अ इम्पॉर्टन्स ऑफ फॉरेन ट्रेडच्या संदर्भात आपण इथे डिस्कस केलेले आहेत. त्याच्या संदर्भात काही जर तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. आज आपल्याला फक्त 1 मिनिट आहे, पण याच्या संदर्भात जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर त्याला आपण उद्या च्या क्लासमध्ये कंटिन्यू करूया. आजचा जो क्लास आहे तो 1 मिनिटच बाकी आहे. आजची जी अटेंडन्स आहे ती मी कम्प्लीट करतो. आज प्रेझेंट आहे आकाश, अंकिता, अपेक्षा, दीक्षा, गणेश, गौरव, पायल, सोनू, सुवर्णा आणि तमन्ना. ठीक आहे. तर ही आजची अटेंडन्स आपण कम्प्लीट केलेली आहे. उद्या ऑन टाइम परत न्यू कंटेंट ला घेऊन आपण क्लास कंटिन्यू करूया. कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही ते चॅट बॉक्स मध्ये उद्या टाइप